गाव गोष्टी पाहतानाच खेड तालुक्यातले भोमाळे गावात आले होते. आता इकडे आहे खालचं भोमाळं वरचं भोमाळं. तर खालच्या भोमाळे गावात पहिली गेले होते. गाव जसं जसं फिरत होते तसं तसं वाटत होतं की यार मी तर सिटीमध्येच राहिले आणि शिक्षण पण तिकडेच केलं, पण जर गावी असते तर अंगणवाडीत जाऊन लहानपणी मी पण उसळ खाल्ली असती, गावच्या मराठी शाळेत शिकायला गेले असते, गावच्या मंदिरांसमोर वेगवेगळे खेळ लहानपणी खेळले असते, गावच्या जिम पण आहेत इथे वर्कआउट केलं असतं, घरच्यांसोबत ग्रामपंचायतीत पण गेले असते. बरं आता चला वरच्या भोमाळे गावात जाऊयात. वरच्या भोमाळे गावात जाताना या गावचे माजी सरपंच सुधीर भोमाळे भेटले. त्यांनी सांगितलं या घाटाघाटातून वर जा, वरचं भोमाळे गाव लागेल. बरं वरच्या भोमाळे गावात जेव्हा पोहोचले वाटलं पण नव्हतं यार या घाटाघाटातून वर गेल्यानंतर इतकं सुंदर गाव असेल. यार एवढ्या वर गाव असून पण इकडे घरघंटी पाणी आहे, पाण्याची टाकी, जिम, शाळा, अंगणवाडी हे सर्व आहे. विशेष आहे यार. बरं ही घरकुलं फ्रीमध्ये बांधून दिलेली आहेत. बरं मागच्या